थोडं कामं झाल्यावर म्हटलं निवांत थोडं साफसफाई करावी. रॅकमध्ये एवढं घाण झाली होती ना, आम्ही आल्यापासून एवढं धूळ आणि ते मला पेपर्स मिळाले नव्हते. त्यामुळे खालच्या ताईकडून न्यूजपेपर आणले आणि छान पहिले झाडून वगैरे काढला आणि छोट्या छोट्या घड्या टाकून असं पेपर छान असे पसरवून दिले. आणि पेपर टाकल्यावर एवढं छान वाटत होतं ना, आपल्याला तेवढं छान वाटते ना क्लीन केल्यावर. नाहीतर असं एवढी धूळ झाली होती ना. इथे आमच्या बाजूला एक काम चालू आहे, त्यामुळे एवढी धूळ येते पूर्ण घरातच. एवढं मला साफ करावं लागतं आहे नेहमी आणि ते माझ्याकडनं होत नाही. आणि अद्दू मला एवढा त्रास देत आहे, त्यालासुद्धा बरं नाही. तो झोपल्यावर मी असं करायला घेतलं, नाहीतर तो असा मध्ये करत राहतो, मला तो काही काम करू देत नाही. आणि नंतर हे असं आवरून घेतलं सर्व. आणि नंतर दुपारचे 4 वाजता मला एक पार्सल आलं होतं. ते होतं मेशोकडनं. ते एवढं मोठं दिसत होतं आणि त्यात मलाच माहीत नव्हतं काय होतं. अद्वीच्या पप्पांनी ऑर्डर केलं होतं. नंतर आल्यावर मी त्याला गेस केलं, मला वाटलं शूज स्टँड असेल, पण तेच निघालं त्यामध्ये. फायनली काढलं आणि असं मी उघडून बघितलं. किती छान आणि क्वालिटी तर छान होती, पण एवढं पण नव्हतं आवडलं मला, पण ठीकठाक होतं असं. आणि ती बघा, मी स्टँड असं ओपन केलं होतं लावून, सर्व स्क्रू वगैरे फिट केले. असा होता आमचा दिवस. थँक्यू.